देवशयनी एकादशी म्हणजे आखाडी एकादशी. आखाड महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात. आज असणाऱ्या या एकादशीला देखील खऱ्या अर्थाने संतांचे पावलं तेथे पोहोचतात. विठ्ठलाच्या दर्शनात भाविकांचा अलोट अशी गर्दी मात्र पंढरपुरामध्ये भावायस मिळते. अखंड संतांच्या वाऱ्या दंड्या खऱ्या अर्थाने विठुरायाच्या चरणाकडे मात्र आकर्षित होतात. आखाड महिन्याच्या सिद्ध पक्ष येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. माझे माहेर पंढरी भिवरेचे तिरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. शेकडो दिंड्या पालख्या हजारो वारकऱ्यांचा सहभागी होत असताना 312 वर्षांची अखंड परंपरा आज तागायत कायम असल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मनुष्याचं 1 वर्ष ही देवांची एक अवरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं, म्हणजे देवांची रात्र सुरू होते. म्हणून आखाडी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. आखाड महिन्यात सुरू असलेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते. कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने आषाढी एकादशी साजरी करण्यात येते. काही पुराणातील उल्लेखानुसार श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात धाडलं होतं. त्याचप्रमाणे बळीराजाला त्याच्या राज्याचं संरक्षण करण्याचं वचन दिलं होतं. बळीराजाला दिलेल्या वचनांचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आखाडी एकादशी ते कार्तिक एकादशीचा मानण्यात आलाय. श्री विष्णू आखाडी एकादशीला बळीचे राजा जातात आणि कार्तिक एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे. त्यामुळे आखाडी एकादशी देवशयनी आणि कार्तिक एकादशी प्रबोधिनी नावाने मात्र ओळखली जाते. तर ह्याच दिवशी आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सकाळचं 3:30च्या सुमारासमध्ये शासकीय महापूजा करतात. कारण आषाढी एकादशी म्हटलं महाराष्ट्राचं अतुच्च आणि अतुल्य असा हा सण. तर नेमकं मात्र एक कथा तर ती झाली बळीची, दुसरी एक कथा देखील मात्र आहे. श्रीकृष्ण म्हणाले, ह्या पृथ्वीचे पालन करणाऱ्याचा राजा जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मात्र तुम्हाला सांगतो. नारदाने विचारले, पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय, तिचं महत्व काय ते मला सांगा, कारण विष्णूंची आराधना करायची आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्याला मुनिश्रेष्ठा तू चांगला विचारले. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखं दुसरं पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून पापांचा नाश करतं, सर्व इच्छा पूर्ण करतं. ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत केलं नाही त्यांनी खरोखरच नरकाची इच्छा आहे असं समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ऋषिकेशीच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ प्रतापी होता. आपल्या प्रजेचं पालन धर्माने स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे आणि कोणालाही कसल्याच आधीव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोशागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटले. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले, भुकेने आत झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे आणि वेदाध्ययन हे सर्व बंद पडलं. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरले असे आमचे बोलणे आहे. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असं म्हटलंय. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे, म्हणून तर भगवंतांना नारा आहे असं म्हणतात.
नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो, त्यातून अन्न निर्माण होते, अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा प्रजन असेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल आणि आमचा योगक्षेम चालेल असं काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितले ते अगदी खरे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे. सर्व भूत मात्र, प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचं जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असं ऐकलंय, राजाच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही, तरी प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन. राजाने असा विचार केला. विधात्याला नमस्कार करून बरोबर मोठं सैन्य घेऊन गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमात त्याने भेटी दिल्या. त्यावेळी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरास ऋषी दिसला. त्याने 10 दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे असं वाटत होतं. त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला. रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचं अभिनंदन केलं. राजातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले आणि सेना या राजाच्या 7 अंगाविषयी कुशल विचारलं. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचं कुशल विचारलं. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचं कारण विचारलं. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, मी सुधर्माप्रमाणे पृथ्वीचं पालन करत होतो, तरी माझ्या राज्यात अनावृष्टी का होईल याचं कारण मात्र मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायापाशी आलोय. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल, त्यांच्या समाधान होईल असा उपाय मात्र सुचवावा. अंगिरा ऋषी राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे. धर्माचे 4 चरण संपूर्ण आहे. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे. असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षित नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होईल. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तू निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणा, राजा असे असेल तर तू आखाड शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचं व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व शेती देणार आहे, सर्व उपद्रवांचा नाश करणार आहे. राजा, तू आपल्या परिवारांसह आणि प्रजाजनांसह या एकादशीचं व्रत कर. मुनींचे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिन्याला त्याने पद्मा म्हणजेच देवशयनी एकादशीचे व्रत केलं. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या 4 वर्णाच्या प्रजाजनांनी व्रत केलं. राजा त्या सर्वांनी असे व्रत करताना मेघांनी वर्षा सुरू केले. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. थोड्या दिवसातच शेती पिकाने शोभू लागली. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभलं. याकरता पद्मा एकादशीचे व्रत उत्तम व्रते अवश्य करावे. व्रत ऐश्वर मुक्ती देणारे, सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य असल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील ह्या आषाढ एकादशीचं देवशयनी एकादशीचं महात्म्य मात्र पूर्ण झालं. जय श्री विठ्ठल, जय श्री विठ्ठल.